अकोला जिल्ह्यात ऑपरेशन प्रहार अंतर्गत पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 112 किलो गांजा जप्त केला आहे। बाळापूर परिसरात झालेल्या या धाडीत 1,55,00,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। अकोला जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थाविरोधात सुरू असलेल्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत बाळापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तरित्या मोठी कारवाई केली आहे। 8 एप्रिल रोजी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बेलदारपुरा परिसरात छापा टाकण्यात आला। छाप्यादरम्यान आरोपींच्या घरासमोर उभ्या असलेल्या ट्रक आणि फॉर्च्युनर कारची पंच व राजपत्रित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तपासणी करण्यात आली। यावेळी दोन्ही वाहनांमधून गांजाने भरलेल्या पोत्यांचा मोठा साठा आढळून आला। एकूण 112 किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत लाखोंमध्ये आहे। यासोबतच गांजा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ट्रक आणि फॉर्च्युनर कार असा एकूण 1,55,78,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी मोहम्मद असलम आणि मोहम्मद अजमल या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांचा तपास पुढे सुरू आहे।